हाच तो नराधम राक्षस ज्याने नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून मारून टाकले. काल नवले ब्रिजला सामान्य लोकांनी रास्ता रोको केला. मुलीचे आईवडील, नातेवाईक मुलगी असलेली ॲम्ब्युलन्स तिथं होती. सामान्य माणसे संतापलेली होते कारण त्यांना न्याय हवा होता. पण पोलिसांचं काय, ते आपले नियम फॉलो करत होते. पोलिसांचे ठरलेले वाक्य, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालू, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे, वेगवान कार्यवाही करू. आणि असं करून शेवटी त्यांनी ती गर्दी पांगवली, रास्ता मोकळा केला, विषय संपला. पोलीस ते कायदे फॉलो करत होते, बरोबर आहे. पण ज्या नेत्यांना कठोर कायदे करण्यासाठी संसदेमध्ये पाठवले ते लोक का नाही कठोर कायदे करत? आता हे फक्त नसरापूरचा विषय नाही. कोपर्डीमध्ये पण 2016ला सामूहिक बलात्कार झाला. 3 आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि त्याच्यातले एका आरोपींनी जेलमध्ये आत्महत्या केली. पण बाकीच्या 2 आरोपींना 10 वर्ष झाले तरी अजून शिक्षा दिलेली नाही. असे भारतामध्ये 564 कैदी आहेत जे डेथ रोवरती आहेत. म्हणजे फाशीची शिक्षा त्यांना झालेली आहे पण त्यांना अजून फाशी दिली गेलेली आहे. नेमकं कशाची वाट हे लोक बघतात काय माहीत. आता शेवटची जी फाशी दिली आहे भारतामध्ये ती 2020मध्ये जे निर्भया प्रकरण झालं होतं तिच्या आरोपींना दिली होती 2020मध्ये. मग 5 वर्षात एकही फाशीची शिक्षा दिली नाही आणि मागच्या 3 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने एकालाही फाशीची शिक्षा सुनावलेली नाही. नेमकी न्यायव्यवस्था आणि पोलीस कुणासाठी काम करत आहेत हेच कळत नाही. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पॅरोलवर बाहेर येतो आणि पुन्हा एका चिमुरडीवर बलात्कार करतो. किती वाईट आहे. आता ह्या गुन्ह्यामध्ये तो हरामखोर अटक झाला आहे पण पुन्हा त्याला पॅरोल मिळेल का नाही काय माहिती. पुन्हा पॅरोल मिळाला तर पुन्हा तो काय करेल. सगळा नालायकपणा चालू आहे. तर आहे ना, या नेत्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. खूप झालं. कठोर कायदे करा, काहीतरी निर्णय घ्या. नाहीतर एक प्रकरण झालं 2-3 दिवस चालतं परत तेच हे करू ते करू.